नमस्कार खिडकी नाही का नमस्कार आता दाखवा चमत्कार वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा त्यांचा वारसा आपल्या खांद्यावर घेऊन त्यांचे तिन्ही चिरंजीव महेश दादा सुर्वे आणि प्रतीक दादा सुर्वे सरपंच हा वारसा त्यांनी पुढे चालवत ठेवलेला आहे। तुला काय म्हटली झोपायचं आहे काय तुझ्या काचा उन्हाळ्यात गोदऱ्या सुकट टाकल्या ना काय झोपायला इकडे बोल टेंगूल तर इकडे टेंगूल झोप कशी चांगल्या जागा लागते ना ह्या काकाला किती खडबडीत करते ना आणि लय काला हा मोठा होऊन काय एकदम काय काला हा आणि बाई तुला जर सडपातळ व्हायचं असेल तर तू ड्रायफ्रूट शेक दे ना बरोबर ना आणि तुला काय खायचं सांगू काय तुला जर माझ्यासारखा मस्तपैकी म्हणजे डबलदार शरीर बनवायचं असेल तर तू झाटे काजू खा पुढे गेलो ती बाई तिथे झाटे काजू आहे पाहिजे तर मी तुला 1 किलो दे ते खा
तेजताई पवार यांना पहिल्या वारीला शांततेचा आश्रय आणि मुलाचं सहकार्य केला। त्याचप्रमाणे मला सुद्धा माझ्या प्रथम फेरीला शांततेचा आश्रय आणि मुलाचं सहकार्य करा। फेरीला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझा होता की त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता। कळली? माझ्याकडे लक्ष केंद्रित करा की त्याच्या नावाचा सगळीकडे गाजावाजा होता। त्या दुश्मनांना होता। अरे लाखात एक रयतेचा वाडी माझा होता। अरे लाखात एक रयतेचा वाडी माझा होता। आणि जिजाऊचा शिवराया या महाराष्ट्राचा राजा होता। महाराष्ट्राच्या जनतेला सर्व ठाव आहे। अरे त्या महाराष्ट्राच्या जनतेला सर्व ठाव आहे। दिल्लीचेही तख्त राखीतो असं आपलं नाव आहे। अरे फिर अमेरिका लंडन असं कोणतं गाव आहे। आणि चंद्र सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवराय आणि संभाजी हे जगात नाव आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। म्हणून या शिवरायाला रायगडमध्ये या सवयीसाठी खूप अफवा असते। म्हणून आज आपल्या पण कानावरती घालण्याची असुद्धा या ठिकाणी माझे मित्र जपली मराठी ही संस्कृती। मला मॉनिटरला आवाज हो। जपली मराठी ही संस्कृती साऱ्या जगात त्याची ख्याती। जपली मराठी ही संस्कृती साऱ्या जगात त्याची ख्याती। रायगडावरती न माझा शिवराय छत्रपती। रायगडावरती न माझा शिवराय छत्रपती। 1 2 3 4 Thank you.
हो सुखात त्याची कसा हो किती आनंद मोठी मजा हो सुखात त्याची कसा हो किती आनंद मोठी मजा हो शत्रूला त्यावी थरा थरा कापली शत्रूला त्यावी थरा थरा कापली तू जन्माला यायच्या आधी मी जन्माला यायच्या आधी पण गणपती यायचं जायचं आहे की नाही बरोबर ना हा हा पुरातन काळात चालत आलेला विषय आहे तर तुम्ही एवढे काय मनाला होऊ नका काय म्हणे यारा हो यारा तेरी अदाओं ने दिल तेरे कैसे जीना है मुश्किल हमारा है कि नहीं यारा हो यारा है तेजल आता वाजून गेलेत बारा बाई सुंदर असा गण गायलेला आहे सांगते गाणाला दुःख ही वाटे मनाला भरल्या डोळ्यांनी आले हे पाणी निरोप हा गजाननाला आहे की नाही असो गण कटिंग करण्याचा अर्थ नाही पण बाई म्हटले उद्या गावाला जाणारा गण म्हणजे त्या भावना पाहिजे बाई तुमच्यापेक्षा तुमच्या गणाला त्याच चालीमध्ये कटिंग देतोय पण माझे शब्द ऐकून सगळ्यांच्या अंगावरती शहारे येणार की नाही तर तुम्ही पण बघा तुमच्या अंगावरती मोठे शहारे येतील ना तर तुम्ही मोठे आहोत आहे की नाही देव कुठं आणि हे उभी कुठं ना काय काही म्हणा बरोबर ना बोचा कुठं दाखवा करतो तुला हा गमतीचा विषय बाईने काय म्हणावं घ्यायचा नाही आणि आता दुसऱ्यामध्ये जात होती हा गमतीचा विषय बाई म्हटलं ना की सामना जरा झाला पाहिजे घासून पण ट्रेडिंगची जोडी आहे आमची सध्याची हा हे फुलटू रामा बरोबर ना झालं बरोबर ना काय वाईट नाही ना हा म्हणून गण मी कसा कटिंग देत आहे डायरेक्ट तोड द्यायची पुढे आपल्याला गण घ्यायचं सांग देवाला हो देवाला देवा कन्सर्ट म्हणजे देवा गणाची कटिंग कशी आहे बघा सांग देवाला जाशील रे उद्या गावाला सांग देवाला जाशील रे उद्या गावाला गेल्यावर गावा एक फोन लावा गेल्यावर गावा एक फोन लावा लागेल काळजी जीवाला वाला देवाला लागेल उद्या रे गावाला सांगल देवाला लागेल उद्या रे गावाला Oh,
गेल्यावर गावा फुल लावा लागेल जीवाला आठवलं ना तिला आपल्याला भाई गाण्याची कटिंग कशी इसको कहते हैं कटिंग आणि वो हम है बाकी पानी खाओ हम है बाकी पानी कम है अरे तुला लय घासायला लागेल सगळं गोवाची टक्कर नाही आहे की नाही असो पण पाहिजे अशी झोपी करणारी पण पाहिजे एखादी आमचा आरव आलेला आहे आरव या ठिकाणी आमच्याकडून खास आरव राकेश कादळकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळ आपलं आभारी 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 अरे दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते अरे दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते आणि धरतीनाचे अंबर डोले वार गाण गाते तुझी मूर्ती पाहून मनी आनंद होते अरे तुझी मूर्ती पाहून मनी आनंद होते मन दुःखाचे डोंगर देवा पार टळून जाते अरे उठर हनुमान तुन मानस उठर हनुमान तुन मानस लगीन करण निवड तुला देनस नवीन चाल आहे बाईला पण माहिती आहे म्हणून म्हणायचं आहे अरे झाला आनंद मैयाजना झाला आनंद मणियाजना अवसुरांच्या घरी आले गणराजना झाला आनंद मणियाजना सुरवींच्या घरी आले गणराजना 1 2 3 4 कुळामध्ये आपल्या आईवडिलांची पुण्याई असावी लागते आणि आईवडिलांची पुण्याई मोठी आणि हे त्रिरत्न त्रिमूर्ती हे तिघे पुत्र आमच्या सूर्य कुटुंबामध्ये जन्माला आले म्हणून काय म्हणायचं बघा आई वडिलांची पुण्याई मोठी आई वडिलांची पुण्याई मोठी तिघे पुत्र जन्माला मोठी पुन्हा आठवण येते शोभा मोहन
नाव हे ओठी शोभा मोहन नाव हे ओठी वालुकाची झोलाई सदैव पाठी शोभा मोहन नाव हे ओठी शोभा मोहन नाव हे ओठी वालुकाची झोलाई सदैव पाठी आज म्हणजे एवढ्या बारामध्ये कधी एवढी बोलली नव्हती पण आज जरा बराच काय केले त्यामुळे बाई तुम्ही केलात बराच त्यामुळे आता मी तुम्हाला देणार त्रास आहे की नाही ते ठरलेलं आहे असो सगळ्यांना विचारतात आता खंडवाय पाहिजे मग तुला इथे कशाला पैसे देऊन आणलेले खंडवायचे आणलेले आहे की नाही बरोबर ना खंडवू काय तू खंडव पण तुझं नाव बदलवणार आहे हा शब्द आहे माझा तुला केसालू बस काय केस हलवायचे 500 रुपये पाहिजे ऑफर असो परत म्हणते आईनाची वायना घेतल्याशिवाय मला घेऊन कुठे येणार आहेस तुझा आहे तो पहिला सांभाळ होय गेल्यावर तिची आईशी वाढणार नाही घेऊ म्हणजे मी आता गेलो माझा पाहुणचार करायला तिला वेळ देणार तुझा हाय पेंटाच गेला पहिला असो परत काहीतरी म्हणतात बुवा देशी विदेशी परदेशी आहे की नाही हिला सगळी नावं माहिती आहे की नाही कुठला काय म्हणते काय पोका बाई पोक्याच्या ठिकाणी चव वापर म्हणजे तुला तो माहिती आहे बोलून सांगण्याची गरज नाही मी खरं सांगतो मी कधीतरी घेतो कोण टिकते आजकाल सगळेच घेतो हात वेळ गेला म्हणजे आता लावूनच आलाय 100% रोज कसं खूप लांब गेलोय कधीतरी मजा करतो पण कधी सणावारा रोज नाही की नाही आज एवढ्या बोलायचं आहे म्हणजे मला पण नवीन काहीतरी भान ठेवलं पाहिजे ना खरं आहे काय हा तर पिण्याचा तो निश्चित घ्या आणि मी पितो हे तू लोकांना सांगतेस ह्याचे पैसे काय तुझा नवरा देतो मी माझ्या पैशाची पितो तुझ्या बापाचा काय जातो मी खरंच काय केलो आणि जर तुला खात्री करायची असेल तर तू आता पण यायची आपल्या तोंडात तोंड घालून बघायचं जवळ गेल्याशिवाय करतो राहून भाव घेतली की नाही नवरा किती पण लपवला तरी बायको सांगा आज तू खाऊन आलं आहे की नाही म्हणजे जनरली भाषा म्हणजे राग नका म्हणून घेऊ आहे की नाही हा म्हणून तुम्हाला अजून मी टाईम दिलाय तुम्ही आवर्जून या काय किस फिस करायचं तो करा हा पण आज मोक्ष लागून जाऊ द्या आहे की नाही हा मजाकचा विषय नाही ती याल हा आता तो पिक्चर बघितलाय ना तो माकड आणि तो रितेश देशमुख चिंपाजी तो माकड तो पिक्चर बघितला असेल तुम्ही हा तसा काय व्हायला नको हा म्हणून बोलताना विचार करून बोला का त्याचा थोडा वडका मिठा देऊ का तुला बोल बघानो अथवा कुठली देशी विदेशी म्हणजे खालच्या पातळीची किती आहे बघा
येत असं मी स्टँडर्ड मिळाले रे. दारू किती महागली ना आता बघ. थोडी दारूवरती काय आपण इथे रिक्षा ठेवलेलं नाही काय हो. असो परत म्हणतात गोवांचा धंदा पण गरज आहे की नाही. सरपंच तो असू दे, तो भाग्य लागतं त्यासाठी. आमच्या सुरवेदारांना विचार काय हो, तो राजयोग लागतो, हे कुणाच्या तरी नशिबात नाही. हा तुला तिथं म्हणजे आता सांगितलं असताना बोलत नाही त्या विषयावर. असो परत म्हणजे कोणता कोंबडीचा धंदा आहे. तुझ्यासारख्या दोघी तिघी कोंबडीची पिसाकारा असतात. आहे की नाही धंदा तुझ्यासारख्या दोघी तिघी आज सिजन होता, आता सण झालं नव्हतं ना गणपतीत, तर लोकांनी आज काय राहिले गेलेले केली. जवळजवळ 7-65 काही तुझ्यासारख्या दोघी तिघी पिसा करत होत्या. आणि मग त्यांचा नामान चालू होईल. तो पण म्हणते धंदा. तू ये, तुला धंद्याला लावतो, ये माझ्या धंदा नाही तो कलाक्षेत्र आहे की नाही, व्यवसाय म्हण. हा धंद्याला कुणाला कुठं लावायची मला सांगू नको. बऱ्याच जणांना शक्ती गुरांनी तशी धंद्याला लावलेली आहे असं होते. आता तू बोट ठेवला आता मी काय ठेवतो बघ. मी पण बोटच ठेवणार आहे, तुम्ही ठेवला. अरे ती साईडचा बोट ठेवला, मी मधला ठेवणार आहे. लोकांना पुढे काय एवढा समाचार व्हायला काफी आहे की नाही, बरोबर ना. या ठिकाणी माझी बाईच्या गौरवांची कटिंग देऊया आपली. असो परत म्हणतात शेर मारलेला आहे की देवा संपल्यावर तरी याला कळत नाही. वाईट वृत्तीशिवाय काही वळत नाही. ठेवली बांधून तर पळत नाही. आणि खरं खरं बोलल्याशिवाय याला काही दही दूध मिळत नाही. परत म्हणते हो तो झाला विषय ना, सडपातून कातल झाला ना, झोपायचा झाला विषय. हो चाल झालेले बाई. धक धक होत या काळीजे, धक धक होत या काळीजे, वेळ लागली आईची आईची. सोळा की हात माझा दाजीबा, सोळा की हात माझा दाजीबा, नजर इकडे ताईची. म्हणतो दही दे मला न दूध दे मला, मागतो स्वतःच, मागतो स्वतः, मागतो काही स्वतःहून. महा पिऊन पिऊन झालाय तून. त्याच्या जरा बारीतला खाली पडशील आणि पडलीस तर दोघं तिघं खाली चुराटतील. आपलं वजन काय आणि आपण बोलतो काय, कुठं आहे काय बोला बाई, जरा काच बघा. हा महा पिऊन पिऊन झालाय तून, सांगते गवळ्या घरची सून. अभी आए अभी तुम भी सुन, हम क्या बोल रहा है, तू क्या बोली हम क्या बोल्या. आता फक्त खालच्या वया खोल्या. पिऊन पिऊन झालाय तून. ठीक टपाक दमदम. हा दमदम नाही, हा जेसीबी आहे. हा दमदम नाही, हा काय आहे, जेसीबी आहे. आपला लेलन परवडला, जेसीबी आहे. पिऊन पिऊन झालाय तून, सांगते गवळ्या घरची सून. अभी मेरी भी गवळण सुन, सुन बाबा सुन. ते जल तुझा माझ्यावर भरोसा नाही काय. तेजल बाजीला आली आली, पावडर लावलाय म्हणून नाहीतर दिसते काली काली. पैसा अरे नवली नवली वापर, नाहीतर मी सांगितलं तुला फरक पडायचा असा तर घाटे काजू खाऊन जा. कुणाला पण विचार, नाहीतर आता सर्च कर. आता गेली का भादरची आता तुमची जो कर राईट टाकालाय घाटे काजू.
खरं की नाही? कार्यक्रमामध्ये ही गवळण टॉप लेवलला गेलेली आहे म्हणून म्हणायचं आहे माझ्या डोईवरी भरली घागर रे काना रस्त्याला अडवू नकोस रे गोष्ट तुझ्यानं माझ्या प्रेमाची गोष्ट तुझ्यानं माझ्या प्रेमाची अग राधे तू घनश्यामाची जोडी सीता त्या प्रभू रामाची दृष्ट लागली कुणा कुणाची अग राधे तू घनश्यामाची गोष्ट तुझ्यानी माझ्या प्रेमाची अग राधे तू घनश्यामाची अरे मलाही बघायचं आहे ही राधा काय करणार आहे मलाही बघायचं आहे ही राधा काय करणार आहे आणि झाली सोमी तर ही नक्की हरणार आहे झालेला गरम या कानाला पाहून अरे झालेला गरम या कानाला पाहून ही मागे सरणार आहे आणि जर का केली ही मस्ती तर मात्र हिच्यावरचे दोन्ही माठ आज मी धरणार आहे विषय साधा सोपा आहे थोडक्यात आता अगोदर सांगतो कान्हा जेव्हा भगवान कृष्णाला ही राधिका या गवळणी फसवून जायच्या तेव्हा त्या बाजारचा रस्ता अडवायचा नाही जायच्या तर तो वर चढायचा का तर ते माठ फोडायचा असा साधा सरळ अर्थ आहे आणि किशोर हे माझं नाव आहे हे योगायोग आहे की नाही हा योगायोग आहे म्हणून तेवढं काय मनाला लावून घ्यायचं नाही ऐकायचं ना धाडस गवळण ऐकायचे का बाई लिहून घ्या हो जाता बाजारी राधा आडल हो जाता बाजारी राधा आडल हो आज किशोर हाही चाव चढल हो ठासूनच विषय असतो जाता बाजारी राधा आडल हो आज किशोर हाही चाव चढल हो नको ते हित घडल हो नको ते हित घडल हो शेवटी पाया पडल हो आज किशोर हाही चाव चढल हो 1 2 3 4
राजा आडल हो राजा आडल हो आज तुझी चौकड हो नको नको ही घडल हो नको ही घडल हो शेवटी 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 पाया पडल हो पाया पडल हो आज तुझी चौकड हो राजा बाजारी राजा आडल हो राजा आडल हो आज तुझी चौकड हो राजा बाजारी राजा आडल हो राजा आडल हो आज तुझी चौकड हो राजा बाजारी राजा आडल हो राजा आडल हो आज तुझी चौकड हो आला मिळून या कोरी कोरी आला मिळून या कोरी कोरी त्याची पाहून घागर कोरी त्याची पाहून घागर त्याची पाहून घागर आला मिळून या कोरी कोरी पुढची मावशी चिरल हो चिरल हो आज तुळाई चौकड हो राजा बाजारी राजा आडल हो राजा आडल हो आज तुळाई चौकड हो चाळीस तेजल आता बस चोली ते पण साईडच्या खोलीत छत्तीसगडच्या नियमानुसार बाईंनी मला विषय दिलेला आहे त्यांचा आमचा अजून शोध चालू आहे उगाच काहीतरी बडबड करण्यात त्याच्यावरती अर्थ नाही त्यांचा माझ्याकडे आहे तसाच माझा पण विषय त्यांच्यावरती आहे हे त्यांनी पण का हात घातलेला नाही अजून तरी तुम्हाला रसिकांच्या माहितीसाठी सांगतो बरेच वर्ष माझा विषय ऐकलेला आहे युट्यूबच्या माध्यमातून सगळीकडे व्हायरल आहे त्रेतायुगामध्ये हत्तीनं मुंगीजवळ लग्न केलं तर पूर्वजन्मी हत्ती आणि मुंगी कोण होते त्यांच्या लग्नाला भटजी कोण होता आणि त्यांच्या नगरीचे नाव काय सांगा जमलं तर सांगा नंतर माझा आहे तसा ठेवा आहे की नाही असो त्यानंतर बाबूला पाहू द्या वर घ्या ना जरा हो माझ्या बाबूला तुम्ही द्या मोठ्या आहे की नाही बाई त्या गोट्याबद्दल आता घरात अभ्यास करा म्हणजे आणखी दुसऱ्या 2 गोट्या येतील आहे की नाही ह्यांचा असा झाला रातभर गेला आणि आत नाही गेला हो ह्या गोट्या बेटा असू द्या आता ती चाल आहे हा तुम्ही तर बनाव घेऊ नका हा त्याचं जाताना माझ्या येईल पण खेळतो गैरसमज करून घेऊ नका झाला नाही अगं बहिणी तुम्हाला एक पोरगी बघ मेले तुम्हीच गेल्यावर पडून आम्हाला पण तुम्ही काय देणार तुम्ही मला पोरगी बघू नका आणि बघाल तर चांगली बघा काय कराय नाही तर उद्या लग्न ठरवायचो सगळं काय सांगायचो तुम्ही यायचो भाऊ उद्या परवा भावाचं लग्न आहे तर काय गेली बोलून आहे की नाही चांगली खानदानी बाई करणार असा नाही तुला काही समजा वाटतं मी ते झिपऱ्या काय म्हणतो झिपऱ्या अशा तुझ्या झिंग्या उठतील ना घरून हा नादाला लागणार नाहीस माझ्या लग्नाचं तू काय टेन्शन घेऊ नको आणि एवढाच येत असं ते एक देऊन टाक तुझ्या नाताचे बघू आज हिला काय करतो बरोबर ना एवढाच तर तुला फुलका येतोय हा माझी तयारी आहे चल लागली आहे की नाही काय करा ना थोडा आणखी खर्च जास्त तर तुम्ही तयार आहेत तिघं भाऊ तयार आहे भाऊ जाऊ नाही का वेळतो हा काय हा विषय वैयक्तिक आहे आता तुझं लग्न झालं तर तू लग्न करून लय प्रकाश पाडला 4-5 वर्ष झाले पाडणं हलवा पहिला बरोबर ना यांचा कशात काय फाटक्यात पाहिजे मला म्हणतात मग लग्न करायला काय बघ आज चॅलेंज दिलाय तयारी असेल हा हा इंग्लिश कशाची खातात माहितीये काय असो ही मोठी रे ही इंग्लिश काय बोलत ही कुठं आल्यासारखी वाटते दक्षिण आफ्रिकेत हिला बघितलं तर आफ्रिकेची कोण आले
डान्स माहिती आहे का तो आफ्रिकन डान्स हा हा सगळं असं कॉमेडी विषय आहे तो पहिले गाणे गायलेला आहे काय म्हणतो बोल ठीक आहे तो आपल्या इकडून रत्नागिरी साईडची आहे बघा एक हाल होती ती पडली ती इथंच घडली पडली विमानात ना इव्हेंट झाली मिक्सिंग आहे जरा कॉकटेल कॉकटेल आहे जरा भाई घेतली नाही ना तर घेतली असती ना तर अजून तुला घेतली असती मनापासून सांगतोय त्या गोष्टीपासून मी लांब होते का लग्नाचाच बघतोय म्हणून आपल्या टायमिंग लागले हा तू बघतो हो मग आम्ही तयार बाई काय हा प्रकार काय नको बाई काय प्रकार करतात तो बघू काय म्हणतात शेजारी बाई तुमचा टीव्ही जरा त्याचा घात टीव्ही बघू वस्तू लग्नाचं स्वप्न होणार नाही गड्या तुझ्यावर मिळणार नाही तुला बाई माझ्या का करतोस रे भाई तुझ्या बुवा होणार काही नाही आज तर हा काय काय होतोय तो बघून जा पाहिजे हा सुट्टी आहे की आता काय मला नाही दसऱ्यापर्यंत आज हा 1-2 दिवस काय होतोय तोच बघून जा आहे की नाही तुमच्या काय होणार तेवढं मी करीन हा बोलायचा विषय झाला मस्करी हा मस्करीची कुस्करी कराल तर दुसऱ्या वर्ष नक्कीच करेन म्हणून बाईना तोड कशी देते शास्त्राचं ज्ञान आहे भगवान श्रीकृष्णाचा नातू आणि अनिरुद्ध आणि बाणासुर राक्षसाची कन्या उका यांचं प्रेम होतं लग्न आधीचा झंगा हा लग्न आधीचा झंगा होता मला भूमी लग्नाचं स्वप्न तुझं माझं रोजच झोपलं कशाला बघू मी लग्नाचं स्वप्न तुझं माझं रोजच झोपलं साऱ्या जगाला पाहू दे साऱ्या जगाला पाहू दे तू कुंवार आहेस का ग तू कुंवार आहेस का मला नंबर लावू दे तू कुंवार आहेस का मला नंबर लावू दे शॉर्टकट मध्ये सलाईन लावणारा खाली बसा हा आणि त्यानंतर तीर्थरू आपले बाबा त्यांच्यावरती एक श्रद्धांजली गीत गाऊन मी माझ्या पहिल्या वारीची सांगता करणार आहे भाई तुला सलाईन लावतोय पोरीनो बघू नका मुंडवल्या घेऊन आलोय मी बरोबर ना बघू नका वापरून टाकून मुंडवल्या मी आज घेऊनच आलोय बघू ना होऊन लावलं का नाही बघताय असो म्हणून अग शक्ती तुझ्याचा तुझा माझा सामना तेजल पवार आज आहे अग शक्ती तुझ्याचा सामना तेजल पवार तुझा माझा आज आहे अग कोकणची कला हा खरा पाज आहे अगं मी सांगतो सुंदर असा तुझा आवाज आहे पण मला पण बघू दे अगं डबल बारीची तुला किती खास आहे एकमेकांना प्रश्न देतो म्हणून छोटासा प्रश्नाचा चुटकुला ना बाई ऐकवतो फेमस आहे माझा चुटकुला सध्या म्हणून म्हणायचं आहे अरे कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी म्हणून
अहो शक्ती तुऱ्याची तेजल पवारची आणि सरसची अहो शक्ती तुऱ्याची तेजल किशोरची आज बारी आहे ना मोठी लगेच यायचा शक्ती तुऱ्याची तेजल किशोरची आज बारी आहे ना मोठी माझ्या प्रश्नाला मारा मिठी माझ्या विषयाला मारा मिठी नाहीतर दुसऱ्या बारीत घालेल घुटी माझ्या प्रश्नाला मारा मिठी माझ्या विषयाला मारा मिठी नाहीतर दुसऱ्या बारीत घालेल घुटी माझ्या प्रश्नाला मारा मिठी दुसऱ्या बारीत घालेल घुटी